वसुंधरा मागते जेलमध्ये दीपकची मदत, आता तूच माझी मदत करू शकतो. तर विक्रमला राखीच्या बंधनात वसुंधरा असं काही जखडून ठेवते की विक्रम नंदिनीची नाही तर तिची बाजू घेईल. तर पार्थला घरी काही प्रॉब्लेम झाला याची जाणीव होते. काही नंदिनी दीपकलाच घरी घेऊन येईल, कोणाच्या साईडने देईल दीपक साक्ष. संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बा. पार्थ आणि काव्या दोघेही जेवणाच्या ताटावरून कुत्र्या मांजऱ्यासारखे भांडतात. त्यांना बघून ते जोडपे पण एन्जॉय करते. तर त्यांना खरंच ते नवरा बायको आहेत हे सिद्ध करायला लावित्या. कसं सिद्ध करेल पार्थ? तर इकडे जीवा नंदिनीला वरणभात भरवतो. तो म्हणतो मला माहित नाही की नंदिनी ही माझा वरणभात आहेस की नाही, पण मी तिला कधीच उपाशी झोपून देणार नाही. काही नंदिनी सांगेल तिचा पुढचा प्लॅन जीवाला. तर वसुंधरा आणि रम्या दोघी नंदिनीचा मजाक बनवतात. काय असेल वसुंधराचं पुढचं पाऊल? काही ती पुन्हा नंदिनीला खोटं पाडेल. तर पार्थ आणि काव्या दोघे एका ताटात जेवतात. तर एक दुसऱ्याला घासही बनवतात. तर जेव्हा जीवा नंदिनीला तिचा पुढचा प्लॅन, तिचं पुढचं पाऊल काय आहे, काय करणार आहे ती 24 तासात सांग म्हणतो, तेव्हा नंदिनी ह्या भीतीने की बाबा तिच्यावर चिडले, जर जीवावर चिडले तर, म्हणून तर ती जीवाला त्या प्लॅनमध्ये सामील नाही करत. काय करेल नंदिनी? काही ती दीपक समोर अशी डील ठेवेल की ज्याने दीपक खरं बोलेल. काय वसुंधराचं खोटं येईल समोर. पाहत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.